नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत असून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। तर पुढील 24 तासामध्ये म्हणजे 24 जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे। तर काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते। जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय। छोटीशी अपडेट आहे। पुढील 24 तासामध्ये म्हणजे 24 जून रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया पुढील 24 तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा। तर मित्रांनो, 24 जून रोजी पहाटेच्या दरम्यान जर बघितलं तर पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय। खानदेशामध्ये जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर हा जो सर्व काही परिसर आहे विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तसं रावेर, नावी, एरंडोल, धरणगाव, पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेर, बोदवड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता खानदेशामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये असून विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे देखील पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय। मोठाला, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। खानदेशामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं तर धुळे, साक्री, चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर आणि सिंदखेडा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट राहील। मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी 24 जूनच्या पहाटेच्या दरम्यान आणि सकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो। सकाळी पावसाचा जोर जास्त राहील। तसेच नंदुरबारमध्ये बघितलं, नंदुरबार, दोंडाईचा, शहादा, तळोदा, कलकुवा, करणी, नवापूर, विसरवाडी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय। नाशिक जिल्ह्याच्या देखील उत्तर भागाकडे हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी बघायला मिळू शकत आहे। आणि मित्रांनो, इकडे अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्याच्या उत्तर भागात तसेच अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। अकोला, बोरगाव, मंजू, मूर्तिजापूर हा जो सर्व काही परिसर आहे दर्यापूर, कोटेला, राही या ठिकाणी हलक्या मध्यम सरी आणि अमरावतीमध्ये जोरदार पाऊस देखील पहाटेच्या दरम्यान बघायला मिळू शकतो। अमरावती, चांदूर, आर्वी, मोर्शी, वरुड, नरखेड हा जो सर्व काही परिसर आहे, आष्टी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पहाटेच्या दरम्यान बघायला मिळू शकतो वर्धा आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तसेच या ठिकाणी नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील। हलक्या मध्यम सरी सकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकत आहे। जोरदार पावसाची शक्यता गडचिरोलीमध्ये देखील आहे। पुढील 24 तासामध्ये सकाळच्या दरम्यान देसाई, गंजराजोळी, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, मूल, शिंदेवाही सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे। चंद्रपूरमध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये, यवतमाळ जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, बाकी भागाकडे बघितलं असता बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहील। बाकी भागाकडे पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये सकाळच्या दरम्यान, पहाटेच्या दरम्यान फार काही नाही। पावसाचं वातावरणामध्ये बदल बघायला मिळत आहे। दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत आहे। विजांचा गडगडाट, जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, किनारपट्टीला जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी बघू शकता सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, पोंढा जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये दुपारनंतर आहे। राजापूर, रत्नागिरी, साखरपा मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे। माखजन, कोयना, पाटण तसंच गुहागर, चिपळूण, खेड, दापोली सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे। जोर जास्त राहील प्रतापगड, गोरेगाव, दिवेगर या परिसरामध्ये। तसेच रोहा, लवासा, अलिबाग, चोंडी, पेजरी, पेंशरोली, खोपोली सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये दुपारनंतर आपल्याला 24 जूनला बघायला मिळू शकते। नवी मुंबई, नेरळ, उल्हासनगर, ठाणे सर्वत्र विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये आहे। वसई, विरार, शहापूर, वाडा, पालघर जोरदार पावसाची शक्यता आहे। पालघर जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला आहे पुढील 24 तासामध्ये। तर मित्रांनो, नाशिक, निफाड, सिन्नर तसेच निमगाव, सिन्नर, त्र्यंबक, इगतपुरी हा जो सर्व काही परिसर आहे सिन्नरचा आसपासचा परिसर, पांडुर्ली, तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, वावी, निमगाव, सिन्नर, माळसाखरे, नागपूर सर्वत्र विजांचा गडगडाट, मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस। वणी, कायर तसंच मालेगाव, मनमाड, येवला हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट, जोरदार पावसाची शक्यता आहे। वणी, जोपूल, ओझर हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतोय। सटाणा, देवळा, चांदवडकडे मध्यम स्वरूपाचा विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। नाशिकच्या उत्तर भागाकडे तर मित्रांनो, अहिल्यादेवीनगरकडे बघितलं तर अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल। दुपारनंतर पावसामध्ये या ठिकाणी वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल। विजांचा गडगडाट आणि सायंकाळच्या दरम्यान मात्र जबरदस्त जोरदार पाऊस। तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील अहिल्यादेवीनगरमध्ये, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेरच्या काही भागामध्ये
जोर जास्त राहील तर या ठिकाणी घारगाव, राहुरी, घोडेगाव, भुगूर, पाथर्डी, अहिल्यादेवीनगर जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। राळेगाव, काढा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील। विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये। तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, मंचर, चाकणकडे जोर जास्त आहे। सासवड, लोणंद, फलटण, बारामतीकडे जोर कमी होत आहे। सातारामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये जोर जास्त राहील। मेदाव, सुटपोट, सौराट, अळशी, शिंगवडे या काही परिसरामध्ये। तसं रहिमतपूर, कोरेगाव, देवरा, तसं मोल, आद्राकी, नांदल, फलटण, बारामती विजांचा गडगडाट या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। सोलापूरमध्ये जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील। रात्रीच्या दरम्यान, सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर जास्त राहील। पुढील 24 तासामध्ये इंदापूर, अकलूज, पिलीव जोरदार पाऊस शक्यता आहे। पंढरपूर, माहुळ, चिलगाव, सोलापूर, अक्कलकोट विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता आहे। सांगलीमध्ये जर बघितलं तर सांगलीमध्ये पुढील 24 तासामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील। सांगलीमध्ये देखील पाऊस शक्यता आहे मध्यम स्वरूपात। तर सांगली, कुरुंदवाड, कुडा, चटणी, तासगाव, विटा, मायनी, कुचिनागत, जतसंख सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पुढील 24 तासामध्ये म्हणजे 24 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते। कोल्हापूर, ज्योतिबाईल, कोडोली, किनी, इस्लामपूर, नरसिंहपूर सर्वत्र या ठिकाणी कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम सरींची शक्यता आहे। आणि मित्रांनो, किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, कोंढा जोरदार पाऊस राहील। राजापूरकडे मध्यम स्वरूपाचा। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, तसंच साखरापा, माखजन, कोयना, पाटण, चिपळूण, वाघर सर्वत्र मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे। खेड, दापोली, प्रतापगड, गोरेगाव, दिवेघर मध्यम सरी जास्त भागामध्ये। तर रोहा, अलिबाग, सोंडी, पेजरी, पेन, खोपोली, कासमत सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे। अलिबाग, पेन, खोपोली, कासमत तसंच नेरळ, नवी मुंबई सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये असून ठाणे, उल्हासनगर, वसई, विरार, शहापूर, वाडा, पालघर विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे। तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये। तर पुढील 24 तासामध्ये मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर या ठिकाणी दुपारनंतर पावसाचा जोर जास्त वाढत आहे। उत्तर भागात जोर जास्त राहील। दौलताबाद, एलोर, गुफाय, देवगड, हतनूर, कन्नड, तसंच फुलंब्री, विरामगाव, पिशोर, सिल्लोड, अजंता जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये दुपारनंतर बघायला मिळू शकते छत्रपती संभाजीनगरकडे। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये धरण क्षेत्राकडे जर बघितलं तर या ठिकाणी पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान जबरदस्त वाढत आहे। जबरदस्त अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे। धाकेपाल, पैठण, दैगवणे, भक्तापूर जोरदार पावसाची शक्यता आहे। लातूरच्या दक्षिणेला देखील जोर जास्त राहील। बीडमध्ये बीड, केवराई, माजलगावकडे जोर कमी आहे। बीड, केवराईकडे मुसळधार पाऊस। धारूर, केज, येळंब, चौसाळा सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे। धाराशिवमध्ये बघितलं तर धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील। आणि धाराशिवमध्ये पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान जास्त वाढत आहे। तर या ठिकाणी कळंब, मासा, तारकेडबूम, येडशी, पेठ, खामगाव, धाराशिव, बिलेन, तुळजापूर सर्वत्र विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता धाराशिवमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे। लातूरमध्ये पुढील 24 तासामध्ये रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे। लातूर, अवसाने, गाशोणपाल, उदगीर जोरदार पाऊस। अहमदपूर, पारडापूर मुसळधार पाऊस। परळी, गंगाखेडकडे देखील जोर वाढत आहे। परभणीमध्ये झरी, बोरी, जिंतूर, सैलू, पाथरी मुसळधार पावसाची शक्यता आहे। नांदेड, वगळा, पूर्णा, बासमत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। आणि मित्रांनो, हिंगोलीकडे जर बघितलं तर हिंगोलीमध्ये पुढील 24 तासामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये। हिंगोलीच्या काही भागामध्ये दुपारनंतर जोर जास्त वाढत आहे। विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील 24 तासामध्ये 24 जूनच्या दुपारनंतर सापतगाव, तसे हिंगोली, कळमनुरी, नागपूर, खंडाळा, पुसद, औंढा, नागनाथ विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील 24 तासामध्ये म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते 24 जून रोजी। तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर भेटूया व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।